जय हिंद। श्री सुनील तटकरे जी। सुनील तटकरे जी। अध्यक्ष महोदय, पाकिस्तानमध्ये थेट जात आतंकवादाचा अड्डा उद्ध्वस्त करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल जो आज या सभागृहामध्ये चर्चा होते, याला मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मी आभार मानतो। त्याचबरोबर ती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा रायगड किल्ला जागतिक वारसा युनेस्कोच्या यादीत आणल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आणि त्यांच्या सर्व सरकारचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आज एक विलक्षण योगायोग या ठिकाणी आहे की 26वा कारगिल विजय दिवस 2 दिवसापूर्वीच आपण साजरा केला आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल या सभागृहामध्ये आपण लोकशाहीच्या माध्यमातून चर्चा करतो आहोत। विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची मी भाषणे या ठिकाणी ऐकली, परंतु मनाचा मध्ये कोतेपणा किती असू शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याबद्दल, अमित शहा साहेबांच्याबद्दल द्वेष किती पराकोटीचा आहे, हे विरोधकांच्या भाषणातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी अनुभवायला मिळालं। मला आठवतं की 93चा मुंबईला बॉम्बलास्ट झाला, त्यावेळेला भयावह परिस्थिती मुंबई शहरामध्ये निर्माण झालेली होती। त्यावेळेला देशाचे गृहमंत्री कधी भेटायला गेले नव्हते, परंतु पहलगामचा 22 एप्रिलचा हल्ला झाल्याच्या नंतर 26 निरपराध पर्यटकांची दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा साहेब पहलगामला त्या ठिकाणी गेले। खरं आहे की आदरणीय पवार साहेब मुंबई स्टॉक एक्सचेंज उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर शरद पवार साहेबांनी भेट दिली होती, परंतु देशातला कुठलाही गृहमंत्र्यांनी भेट देण्याचं धाडस असं आतंकवादी हल्ल्याच्या नंतर कधी त्या ठिकाणी दाखवलं गेलं नव्हतं। परंतु टीका टिप्पणी करत असताना आपण हे विसरत असतो की आतंकवादाचे हल्ले या देशामध्ये अनेक वेळेला झाले। 93ला झाले, 2006मध्ये मुंबईच्या ट्रेनमध्ये साखळी बॉम्ब हल्ले त्या ठिकाणी झाले, 26/11चा मुंबईवरती शहरावरती झालेला हल्ला हा देशाच्या एकात्मतेवरती, देशाच्या अखंडतेवरती आणि या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावरती झाला। 2 दिवस त्या ठिकाणी हल्ला चालू होता, पण देशातला गृहमंत्री त्या ठिकाणी पोचले नाहीत, देशातला कोणी त्या ठिकाणी पोचलं गेलं नाही। आणि आज मुंबई हायकोर्टाने निर्णय दिल्याच्या नंतर आज मी भारत सरकारला विनंती करतो आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने जे काही अपील केलं आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका भारत सरकारने त्या ठिकाणी बजावावी। आपण पाहिलं अतिरेकी हल्ले वारंवार त्या ठिकाणी होत गेले। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, राजनाथ सिंगजी, तिन्ही सेना दलाचे प्रमुख, या देशांतील संबंध आमचे शूर सैनिक यांनी अतिशय प्रगल्भपणाने पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी जो काही अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त करण्याचं धाडस दाखवलं, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्या शब्द भांडारामध्ये त्या ठिकाणी शब्द नाही आहेत। शेजारचं राष्ट्र काय म्हणतील, चीनला काय वाटेल, अमेरिकेला काय वाटेल, असा विचार करत यापूर्वीचे अतिरेकी हल्ले या देशाने सहन केले। जरूर त्यांच्यावरती काय कारवाई झाली असेल, पण अतिरेक्यांना रोखण्यामध्ये यापूर्वीच्या सरकारला निश्चितपणे अपयश आलं। नरेंद्र मोदी साहेबांच्या कणखर नेतृत्वाने दाखवून दिलं की कुणी या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, आता हा देश संरक्षण दृष्ट्या सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने स्वयंदर्शी धाडकण झालेला आहे। इतके दिवस, इतके वर्ष देशाच्या निर्मितीपासून आपण संरक्षण सामुग्री आयात करत आलो होतो। आता आपला देश संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनामध्ये इतकं पुढे त्या ठिकाणी गेलेला आहे की आपल्या देशामध्ये लागणाऱ्या सामुग्री आपण बनवतो आहोतच, पण अनेक परराष्ट्रामध्ये लागणाऱ्या देशांना सुद्धा सामुग्री पुरवण्याचं काम आपण त्यानिमित्ताने करतो आहोत। हा ऑपरेशन सिंदूरच्या वरती या ठिकाणी विचार करत असताना या साऱ्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे। एक गोष्टीचा उल्लेख या निमित्ताने करतो आहे की पुलवामाचा हल्ला झाला, कारगिलमध्ये आपण विजय मिळवला, 71 सालामध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केल्यानंतर अटलजींनी या सभागृहामध्ये इंदिरा गांधींचा उल्लेख ज्या पद्धतीने केला आणि आज काँग्रेसी विचाराचे सगळी माणसं नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारवरती, इंडियाच्या सरकारवरती जी काय टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतायत, कदाचित ते विसरले असतील त्या कालावधीमध्ये मनाचा मोठेपणा काय दाखवला गेला होता आणि अलीकडच्या कालावधीमध्ये मन किती छोटं राहून काय पद्धतीने आपण बोलतो आहोत। देशाच्या अखंडतेच्या बाबतीमध्ये या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, त्या घटनेचं सामर्थ्य लक्षामध्ये घेत देश जसा सामर्थ्य होतो आहे त्याच्या विचाराला बळ देण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करण्याची आवश्यकता आहे।
या देशाने केलेली कारवाई सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती नेण्याचा पहिला प्रयोग मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केला आहे. आमच्या 2 भगिनी या ठिकाणी बसल्या आहेत, कनिमोळजी आहेत, सुप्रियाताई या ठिकाणी आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या देशाचं शिष्टमंडळाचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं. देशाने जी काही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती जगाच्या पाठीवरती सांगण्याचं धाडस ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान करतात आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सोबत घेत देशाच्या एकात्मतेला अखंडतेला मजबूती देण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला आपण राजकीय विचार मांडून नेमकं देशाच्या बद्दल काय विचार करतो आहोत असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की त्या ठिकाणी पडतो आहे. आज दहशतवादांचे तळ त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत पाकिस्तानला सुद्धा दाखवून दिलं की यापुढे वाकड्या नजरेने या देशाकडे बघण्याची तुमची हिंमत होणार नाही. जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही राष्ट्राला आता माहिती आहे की नरेंद्र मोदींचं प्रगल्भ नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे. आता कुणीही चायनाने असो किंवा कुणी काय म्हटलं असेल, अमेरिकेच्या ट्रम्प साहेबांनी काय म्हटलं असेल त्याचाही उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला, पण ते त्यांच्या ठिकाणी जाऊन म्हटलेत त्याचा उद्घोष करण्याची तुम्हाला आवश्यकता काय हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यानिमित्ताने निश्चितपणे पडतो आहे. अनेक वेळेला प्रश्न विचारले जातात, आतंकी को एक बार कामयाब होना है, सुरक्षा बलों को हर बार. कई बार बहुत आसानी से हम सुरक्षा बलों के ऊपर उंगली उठा देते हैं, इंटेलिजेंस पर सवाल करते हैं. भारत की धरती पर कोई आतंकी हमला हो हमारा खून खौलाना स्वाभाविक है, लेकिन हमें भूलना नहीं चाहिए सीमा पर आने वाले उस आतंकी को सिर्फ एक बार कामयाब होना है, हमारे जवानों को हर बार कामयाब होना है. इसके आगे याच्या पुढे या देशातील सेनादलाचे सर्व शूर सैनिक निश्चितपणाने पुढची कामगिरी यशस्वीपणाने बजावतील याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका अडचण काही कारण नाही. झूठ का खेल कब तक, झूठ का बल पर कोई कितना उछल ले उसकी उड़ान बहुत छोटी होती है. ऑपरेशन सिंदूर को लेकर जब बहुत सारा झूठ फैला गया, दुनिया के बड़े बड़े अखबारों में चैनल में फैला गया, लेकिन सबूत मांगे पर सिट्टी मिट्टी गुम हो गई. खोटं बोलत देशाच्या मध्ये वेगवेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जरी केला गेला तर देशांची सुविधा जतना त्यांना निश्चितपणाने माहिती आहे. होय, मला या गोष्टीचा इंडियाचा घटक म्हणून अभिमान आहे की आज पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर इतके वर्ष देशाचा पंतप्रधान म्हणून सलग पंतप्रधान म्हणून या देशातल्या 140 कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत पुन्हा एकदा या लोकशाहीच्या माध्यमातून या देशाची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. अशा वेळेला अतिरेकांचे हल्ले आणि त्या माध्यमातून देशामध्ये शासनकतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला होतो त्याला बाह्य शक्तीशी आपण मुकाबला करूच, पण देशाच्या अंतर्गत भूमिकेमध्ये सुद्धा आपण ज्या पद्धतीने राजकारणाच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मला आठवतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पुन्हा एकदा इंडियाचं सरकार आलं तर या देशातील घटना बदलली जाईल असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये केला. खोटा अपप्रचार देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये केला, परंतु आज त्याच नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणाली किती मजबूत करता येऊ शकते आहे याचं उत्तम उदाहरण दाखवल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं आहे. पण ऑपरेशन सिंदूर संबंध भारतवासियांना गौरव वाटावा अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम या देशांतील सरकारने केलेलं आहे, देशांतील सेना दलाच्या प्रमुखांनी केलेलं आहे. आणि हे करत असताना एक सच्चा भारतीय नागरिक म्हणून आम्ही कोणा धर्माचे आहोत, कोणा समाजाचे आहोत, कुठल्या राजकीय विचाराचे आहोत, त्याच्यापेक्षा भारतीय नागरिक म्हणून आहोत याचा विचार मनामध्ये ठेवत प्रत्येक भारतीयाने जर का अभिमान मांडण्याचा प्रयत्न केला तर हा सभागृहामध्ये जे काही विसंगत या ठिकाणी मोदी साहेबांच्या वतीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला गेला ते किती कपट नीती मी असं म्हणत नाही, पण मनाचा खोटेपणा किती असू शकतो ते त्यानिमित्ताने पाहायला निश्चितपणाने मिळालेला आहे. मला विश्वास आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा देश अधिक सशक्त होईल. जगाच्या पाठीवरती कुठल्याही राष्ट्राची हिंमत या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची होणार नाही आणि एका बाजूला प्रगतीपथावरती जाणारा देश सशक्त लोकशाहीच्या माध्यमातून सुद्धा अधिक फार मोठ्या प्रमाणावरती जगातलं तृतीय अर्थव्यवस्था असणारा देश नजीकच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. आणि ऑपरेशन सिंदूर याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करत असतानाच भवितव्याच्या कालावधीमध्ये या देशामध्ये तशापैकी प्रकार होणार नाहीत, या उलट मजबूतीच्या माध्यमातून देश जाण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करेल असा सार्थ विश्वास आज या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई, राजनाथ सिंगजी, सेना दलाचे सर्व प्रमुख, परराष्ट्र आमचे मंत्री या सर्वांचा अंतःकरणापासून आभार मानत असतानाच
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा विचार या देशाच्या एकतेसाठी त्याच पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये सतत प्रभावितपणे चालू राहील असा सार्थ विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुप्रिया सुले जी. Thank you, Madam, very much.